आमच्या भावात एकी नाही, कारण पुऱ्या महाराष्ट्र नाही तर पुऱ्या भारतात बदनाम हो की अंजली भारती फार फटकरल्या तोंडाची आहे. कारण माझ्या बापाने मला शिकवलं वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणणं. माझ्यापासून जर कोणाला अपेक्षा असेल की मी गाढवाला वाघ म्हणावं तर ते मला अजिबात जमणार नाही. जीव गेला तरी 72, शिवर घेतला थोडी शांत झाली आता आहे की नाही, थोडा जबानला लगाम लागला थोडसा. पण बुद्धाची शांती सोबत आहे, पण बाबासाहेबांची क्रांती सुद्धा सोबत आहे. बाबासाहेब सैनी वाला सबसे ज्यादा गुनेगार है, भाई जुल्म सही नहीं सकती, किसी पे जुल्म कर भी नहीं सकती. आम्ही कोणाच्या शब्दावर पाय देत नाही. नाहीची शपथ आमच्या शब्दावर कोण पाय दिला तर त्याचा शेपूट कापून टाकल्याशिवाय राहत नाही. कारण आम्ही इलेक्शन मध्ये कमी आहो, आमचे आमदार खासदार नाही बाबा, कारण भाव भाव देखीच नाही. एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा म्हणते मी माई बायको उभी करतो. हा तुले ना मला टाकत राहिले, मैं तू नाही खाऊंगा बेटा लेकिन तुझी मी नाही खाणे दूंगा. हे आमच्या समाजाची अशी कंडिशन आहे. भले आमचे आमदार खासदार निवडून येत नाही, हे सत्य आहे, पण रोडवर जर उतरलो तर माणसं तर सोडा, बाया त्यांच्या मायला बापा तेच ते आता समोरचं बोलत नाही, शिवर घेतला बोल काही बोलत नाही. हा म्हणून म्हणायचं आहे की आता बुद्ध हवा या भूमीला, शंकर भोल्याची गरज नाही. बुद्ध हवा या भूमीला, शंकर भोल्याची गरज नाही. पूजा कराया फूल आणावे लागते, गुलाबाच्या पाकळ्याची गरज नाही. हवा आता भीमापरी एकच वाघ समाजाला भाई दीपक. समाजाचं रक्षण करण्यासाठी 100 कोल्याची गरज नाही, 100 कोल्याची गरज नाही. तो माझा विषय नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही कोणत्या पक्षात जाऊ नका, कोणाही पक्षात जा, पण काम आपल्या समाजाचं करा. पण आमची हरामखोरं दुसऱ्याच्या पक्षात जातात आणि खातात बापाचं आणि गातात काकाचं, बरोबर की नाही. त्या गोष्टीचं दुःख होते, बाकी काही नाही. मी असं म्हणत नाही, जा ना तो आमच्या पासून ते आपला फायदा करून घेतात, कामासाठी आम्हाला यूज करतात. तुम्ही यूज करा ना त्याला, पण आमचे यूज करत नाही. आमचे तिकडे जातं तर त्याचेच होऊन राहतात खराब. हा म्हणून म्हणायचं आहे की आम्हीच आमचे मुंडके उखडात खांडले नसते, आम्हीच आमच्या अब्रूचे धिंदोडे मांडले नसते, आम्हीच आमच्या अब्रूचे धिंदोडे मांडले नसते. जर आमचे नेते आपसात भांडले नसते तर त्या खैलांजी बहिणीचे रक्त सांडले नसते, त्या खैलांजी बहिणीचे रक्त सांडले. भीमाचे वाघे खैलांचे भीमाचे रक्त सांडले नसते उठून, म्हणून मला 500 रुपयाची भेट दिली. त्या भीमाच्या वाघिणीसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. म्हणून म्हणायचे आहे की छत्रपती म्हणायचे असेल तर शिवाजी महाराजांना म्हणा, छत्रपती म्हणायचे असेल तर शिवाजी महाराजांना म्हणा, महात्मा म्हणायचे असेल तर ज्योतिबा फुलेंना म्हणा, साहित्य सम्राट म्हणायचं असेल तर अण्णाभाऊ साठेला म्हणा, आणि बापाचं म्हणायचं असेल तर फक्त आणि फक्त बाबासाहेबांना म्हणा, बाबासाहेबांना फक्त बापू म्हणायचे असेल तर कारण यांना माहिती आहे आमच्या लोकांना ते हातीर धरतात, त्यांना माहिती आहे जेबीवाल्याची ताकद काय आहे. म्हणून म्हणायचं आहे की समाज बिना कोई रिवाज कर नहीं सकता, और एकता बगैर तू आवाज कर नहीं सकता. समाज बिना कोई रिवाज कर नहीं सकता, एकता बगैर तो आवाज कर नहीं सकता. ये मेरा दावा है प्रतीक कि नीले झंडे बिना यहाँ कोई भी राज कर नहीं सकता, यहाँ कोई भी राज कर नहीं सकता. संविधान बदललं पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, संविधान बदला ना बाबा, मी काय कुठं नाही म्हणतो. संविधान बदललं पाहिजे. एखादी म्हणते याचं आरक्षण रद्द झालं पाहिजे, करा तुमच्या ताकद असेल तर आरक्षण रद्द करा, संविधान बदला, मी कुठं नाही म्हणतो. मी तर म्हणतो जे संविधान बदलवायच्या मागे लागले असेल ना त्यांना मी पाठिंबा देतो. काही लोक म्हणतात की संविधान आता जुनं झालं. तो पिक्चरचा हिरो अनुप टकल्या, त्याच्यावरती एकही केस राहिलं नाही, सगळा चिकनी चोपडा गिरणी बोल झाला. तरी म्हणे संविधान अब पुराना हो गया म्हणे,
वक्त के अनुसार संविधान बदलना चाहिए म्हणे. संविधान माझं काय म्हणणं आहे, संविधान बदला ना बाबा. हो ना. तुम्ही विचार करा, अनुपम खेर बोलला की संविधान जुनं झालं, म्हणून मला म्हणायचं आहे की संविधान आमचा श्वास आहे, संविधान आमचा घास आहे, संविधान आमचं ताट आहे. हो. आणि त्या ताटात जर कोणी झैर घालवण्याचं काम करत असेल तर बाबासाहेबांची अवलाद त्यांना भर चौकात झैर पाजल्याशिवाय राहतील नाही. म्हणून अनुप टाकल्याला म्हणायचं आहे की संविधान आमचं मायबाप आहे, संविधान आमचा जीव आहे. संविधान जर जुनं होऊ शकते तर अनुप टाकल्या तुझा बाप सुद्धा जुना झाला, त्याला फेकून दे, तुझ्या मायला दुसरा नवरा करू. हे रे बाबू, त्या तेरा कोई नाही आहे. म्हणून घटनेविरुद्ध बोलण्याआधी या मूर्खाच्या तोंडाला आवरा. आवरा. असे फिरवा जसा मातीत फिरते भवरा. आवरा. किती सुंदर दिसते अनुप टाकल्या घरची तुझी गौरा. आवरा. आता तू सुद्धा झाला जुना, तुझ्या बायकोला पण करून दे नवीन नवरा. तुझ्या बायकोला करून दे, माझारखा नाही. तुमच्यासारख्या काय समाज झाली गड्या. दोन आहे तरी तिसरी पाहिजेच का अजून, काय करावं गड्या. म्हणून म्हणायचं आहे बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर बदलाल. कारण म्हणतात संविधान बदललं पाहिजे, संविधान बदललं पाहिजे. त्यांना माझा पाठिंबा आहे की संविधान बदला. पण संविधान बदला, माझा पाठिंबा आहे. पण हे संविधान बदलवण्यासाठी दुसरं संविधान लागेल की नाही? वा. मग दुसरं संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा एखादा असेल तर आणा आणि त्याला सांगा ना संविधान लिहायला. आणा नाही तर कोण जास्ती बसला असाल, भद्रावतीत फिरत असाल किंवा रेस्टाऊन असाल, आणा त्याला पकडून. नाही सापडला घुसला तरी घेऊन ये. उसना असते का बाप? बेकार माणूस आहे. बाप उसना असते का? नवरा आणि बाप उसना नसते. नाही, नाही. बाकी सगळं उसना असते काय? बरोबर बेकार माणूस आहे बा. उसना बापाना म्हणते काय करावं गड्या आता. म्हणून म्हणायचं आहे बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर, भीमाचे आम्ही पॅन्थर, तुम्हावरून आम्ही रे पुरू. बदलाल संविधान तर भीमाचे आम्ही पॅन्थर, तुम्हावरून आम्ही रे उरू. आमचा नाद नकार करू, आमचा नाद नकार करू. बदलाल संविधान भीमाचे आम्ही पॅन्थर, भीमाचे आम्ही पॅन्थर, तुम्हावरून आम्ही रे उरू. आमचा नाद नकार करू. ऐका शपथ, पसंत जर आला आता टाळ्या वाजू नका, पण शब्द जर तुमच्या काळजाला लागला आणि खरंच तुम्ही भीमाच्या वाघिणी ह्या, तर शब्द खुलल्याबरोबर मला इथून तो तिथपर्यंत सगळ्यांचे हात वर करून टाळ्या पाहिजे. आमचा नाद नकार करू, आमचा नाद नकार करू. आम्ही घरात घुसून मार. आर्या रोटे हे जे कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजवर यावं. आमचे मिलिंद भाऊ शेंडे त्यांचे सर्व कार्यकर्ते सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे. अंजली भारतीचा कार्यक्रम म्हणजे काही नॉर्मल गोष्ट नसते भाऊ. आणि कार्यक्रम घ्यायला फार मोठा काळीच पाहिजे. अर्धे लोक तर म्हणतात हेच भेटली का बापा म्हणते तुम्हाला. हा पोलीसवाले कोणते ठाणेदार म्हणतात अरे इंग्लिश आणलं का, दुसरे आणते ना इंग्लिश कायले आणलं, कारण हे माहिती आहे ना हे. बरं सर्व भावांना विचारतो कोण कोण आहे माझ्यासोबत घरात घुसून मारायला तयार. आमचा नाद नकार करू, आमचा नाद नकार करू. थांबा थांबा, कसं मारू आम्ही घरात घुसून सांगतो. कोण कोण आहे माझ्यासोबत हात वर करा. आमचा नाद
नांदन कार्य करू, आमचा नांदन कार्य करू, आम्ही आता घुसून मारू, आमचा नांदन कार्य करू, आम्ही आता घुसून मारू, आमचा नांदन कार्य करू, आम्ही आता घुसून मारू, आमचा नांदन कार्य करू, आम्ही आता घुसून मारू. आईची शपथ मी लय डेंजर आहो. तुम्हाला माहिती आहे जेव्हा खैलांची घडली 2006 मध्ये, कोणाला माहिती आहे हातवर करून सांगा मला. 2006 मध्ये खैलांची घडली, कोणाला माहिती आहे हातवर करून सांगा. वाचत जावो माय, वाचत जावो. बाबासाहेब बोलले वाचणं महत्वाचं आहे, नाचणं महत्वाचं नाही. पण मी म्हणतो की नाचणंही महत्वाचं आहे आणि वाचणंही महत्वाचं आहे. कारण नाचणं शरीरासाठी चांगलं आहे, वाचणं मेंदूसाठी चांगलं आहे. बरोबर की नाही. वाचत जा रे भावांनो, खरंच वाचत जा. आमचा नांदन कार्य करू, घरात घुसून सवीर भाऊ चहांदे यांच्याकडून ह्या बहिणीला 1000 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. आमचा नीरज यांच्यावाले भाऊ माझ्यावर लक्ष देत जा. नीरज भाऊ बनकर यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली आणि त्यांचं म्हणणं आहे घरात घुसून मारल्याशिवाय राहू नये. बदलाल संविधान तुम्हाला माहित आहे आमच्या बहिणीवर किती अन्याय अत्याचार झाला. बरोबर की नाही. झाला की नाही झाला. तुम्ही विचार करा. कोणी म्हणते ना भाला ना भरची ना खाऊ पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. रक्तामध्ये भीमराव असते का. रक्तामध्ये आपला बाप असते, आपल्या बापाचे DNA असते, 75 असते, आपल्या बापाच्या बिमाऱ्या असते आपल्या रक्तामध्ये. बाबासाहेब रक्तामध्ये नसते, बाबासाहेब आपल्या डोक्यामध्ये असते. हे बात आहे. बरोबर की नाही. रक्तामध्ये आपल्या बापाचं DNA असते, रक्तामध्ये बाबासाहेब कसं येईल. कोणी म्हणते ना भाला ना भरती ना घाव पाहिजे ना, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आमच्या संरक्षणासाठी आम्हाला भालाही पाहिजे, तलवारी पाहिजे, चाकू पाहिजे, बंदूकही पाहिजे. मी बंदूकचं लायसन टाकलं आता. घोडा दबाएंगे इनको घोडा लगाएंगे. इमानदारीने टाकलं बंदूकचं लायसन आता. तुम्ही सांगा मला. ना भरची ना भाला ना भरची ना घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आमच्या संरक्षणासाठी आम्हाला चाकू तलवार पाहिजे. जर त्या प्रियंकाचा तुम्हाला माहिती आहे काय अत्याचार झाला, अन्याय अत्याचार झाला खैलांजीमध्ये. त्या प्रियंकाच्या हाती एखादं असं अवजार असतं, ते तर मेली असती. दोघं तिघं घेऊन तर गेली असती की नाही. गेली असती की नाही. माझं काम तर लय डेंजर आहे. आईची शपथ माझ्या मागं 50 जण जर लागले ना, काही नाही झालं ना, 50 जणांचं सामान कापून फेकतोस. इमानदारी का नाही. मिळून भाऊ पब्लिकला घेत जा. एवढे बिचारे हे करतात. इमान नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये घ्या, नाही तर माझा मोबाईल घ्या. काय तो मोबाईल तरी एक दुसऱ्यावाला. ईमानदारी द्या तुम्ही सांगा. मी लय डेंजर आहो. ना बजेंगा बास ना बजेंगे बासरी. जिंदगी जीते रहो, जिंदगी भर अंजलि भारती का नाम लेते रहो. कौन से वागिन के साथ पला पड़े. खचा 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 खचा. अरे वा चिमणे, काय बात आहे चिमणे. पाय चिमणीनं 500 रुपये दिले. आरोही शिवा तेलंग यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली मला. आमचा नांदन कार्य करू. नारी निंदा मत कर प्यारे, नार हिरे की खाणे. नारी निंदा कुठल्या गाण्यात. खासदार केलं तुला, आमदार केलं तुला, तरी तू साल्या हकदार केलं तुला, मतदार केलं तुला, हकदार केलं तुला, मतदार केलं तुला, हकदार केलं तुला, मतदार केलं तुला, तरी तू साल्या बेईमान झाला. माझा भाऊ अशोक निकाळजे, महाराष्ट्राच्या फेमस शायर अशोक निकाळजेनं गायलेला आहे. हकदार केलं तुला, मतदार केलं तुला, हकदार केलं तुला,
तू साल्या बेमान झाला. बेमान होतच. जे बेमान झाले ना इमानदारीने जायचे पाय छाटा लागतात. आता जागृत होण्याची गरज आहे आम्हाला. ह केलं तरी तू साल्या आम्ही घरात घुसून आमचा नांद नकार करू. माझ्या बायाकडे काय इशारा असतो? बाई नाही तर काही नाही. नाही तर भांडी खूप चुन्यात आणायला लागते. कारण एक बाई अशी आहे का एक बाई माणसाचं घर बसवते आणि एक बाई अशी आहे का माणसाचं घर उजळवते. क्या बात आहे. काही असे लोक आहेत ज्याच्या जीवनात चांगली पत्नी आली त्यांना असं वाटते बाहेर गेलो कामाला का कधी काम होते आणि कधी घरी जातो. आणि ज्याची बायको खराब निघाली त्याला असं वाटते घरी जाऊ की नाही जाऊ. अशी किती जण आहे माझ्या घराच्या बाजूने. एवढे एक दोन माझं एवढं चांगलं पोरगं आहे आमच्या घराच्या बाजूने. पहिलीने उजळवलं दुसरीने बसवलं. हा बाई नाही तर काही नाही. म्हणजे बाया चांगल्या आहेत तेवढ्यात आणि बायाला कारण नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. अरे उस नारी से पैदा हुए हे भीम बुद्ध भगवान है. भीम बुद्ध भगवान. म्हणून कशाला हाती घेतो वेळे भूमीवरच्या मातीला. कशाला हाती घेतो वेळे तलवारीच्या पातीला. कशाला हाती घेतो वेळे नारीच्या जातीला. अखेर नार येते नराच्या साथीला. पण नारी विना जन्म नाही रे नराच्या जातीला. नारी विना जन्म नाही नराच्या जातीला. आणि तुम्ही म्हणाल आता की नारी विना जन्म नाही तर आमच्या विना काही नाही. आता माणसाचे इंजेक्शन आणले होऊ लागले. गरज नाही राहिली. आता सायंटिस्टने एवढी तरक्की केली. इंजेक्शन गरज म्हणजे आहे तुमची बाप्याची गरज आहे. बापे पाहिजे कारण तुम्ही आमचा स्वाभिमान आहात. पण एक सायंटिस्टची गोष्ट सांगतो मी. इंजेक्शन दिलं का पहिले तरी 9 महिने लागत होते. JP वाले एवढे खराब बापा 7 महिन्यात टोया करून टाकतो. काय करावं ते आता. आतमध्ये JP वाल्याच्या चड्ड्या जरी फाटल्या असल्या शिवाजी डेकोरेशन यांच्याकडून 100 रुपये आले. आतमध्ये चड्ड्या फाटल्या जरी असल्या रिक्षेवाले जरी असले तरी मनुवाद्याच्या पोरीबारीला आमचे पोरं लय आवडतात बापा. काय सांगू तुम्हाला. एक माझ्या बहिणीचा मुलगा आहे सुमित थोरात. एवढा कारा की डामरची अशी तशी करडाला. माझ्या कार्यावरात बसला तर ओळखू येत नाही. एक दिवस माझ्यापाशी आला म्हणे दीदी मी खाली म्हणे एका पोरीवर प्रेम करतो म्हणे. भामट्या तोंडाच्या म्हटलं पोरीवर प्रेम करू नको रे. सगळ्यात पहिलं आपलं जर कोणतं प्रेम असेल जे आपले डोळे उघडायच्या अगोदर पासून तर तिचे डोळे मिटेपर्यंत आपल्यावर जर प्रेम करत असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त आपली आई. आईसारखं श्रेष्ठ प्रेम कोणाचं होऊ शकत नाही. कारण आपले डोळे उघडायच्या अगोदर पासून आपल्यावर प्रेम करते तर तिचे डोळे मिटतात तरी सुद्धा ते आपल्यावर प्रेम करते. ते म्हणजे आपलं पहिलं प्रेम म्हणजे आपली आई. माझ्या पाशी आला म्हणे दीदी माझी एक मैत्रीण आहे मी तिच्यावर प्रेम करतो म्हणे मला लग्न करायचं. म्हटलं गरीबाची कर. कारण आता तुम्हाला माहित नाही आमच्या पोरी बारी जातीतले सोडून देतात आणि पण जातीतलेच नवरे करतात. माझ्या जातीत अशी हिरो पडले हातो एकाहून एक हल्ली हातो माय. आणि अशा पोराय संग करतात त्याला पहिलीच असते एखादी ती त्याच्या मागं लागतात. तसे मागं लागल्यापेक्षा आमचे JP वाले पाहना कसे असतात. लोकांना 9 महिने लागते 7 महिन्यात काम दाखवतात ना. कशाला दुसऱ्यापाशी जातात. कशाला जातात दुसऱ्यापाशी. काही गरज नाही दुसऱ्यापाशी जायची. आमच्या हे बघा ना टायगर कशी आहेत. आमच्या जातीच्या पोरी दुसऱ्या जातीत जाऊन लग्न करतात. किती मोठी शोकांतिका आहे तुम्ही सांगा मला. हे बघा ना कसे टायगर आहे. ते लय लवकर काम दाखवणारे आहे. ऐसा कर वैसा कर कैसा भी कर. जोर से कर या जय भीम से आराम से कर हमको कोई मतलब नहीं लेकिन कर. ऐसा कर वैसा कर कैसा भी कर. जोर से कर या आराम से कर. बैठे हुए कर नहीं तो सोते हुए कर लेकिन कर. क्या कर वाइट नहीं. जय भीम के राह पे जो चल सके ऐसा सबूत के साथ एक बच्चा पैदा कर. विचार करा तुम्ही आमच्या पोरी बारी दुसऱ्याच्या जातीमध्ये जाऊन लग्न करतात. आमचे JP वाले एवढे सांडाचे सांडात बिचारे. आणि आता आजकाल तर पोरायला पोरीचे लग्न करायला पोरी नाही भेटून राहिले. भेटूनच नाही राहिले. एक माझ्या बहिणीचं पोरगं त्याचा विषय पुरा करतो विसरून जातो मी. माझ्यापाशी आला म्हणे दीदी मला की नाही लग्न करायचं आहे म्हणे. म्हटलं गरीबाची भाय ह्या काय करतात म्हटलं चांगल्या पैसेवाले पाहतात आणि आपल्या मागे लागतात म्हटलं. नाही म्हणे दीदी म्हणे जोशीची पोरगी आहे म्हणे. अरे म्हटलं भामट्या तोंडाच्या त्याची करू नको रे आपली कर रे म्हटलं. नाही दिली म्हणे नाही करून दिली का म्हणे तुम्ही जीवत देतो म्हणे. मी म्हटलं बाबू तू जीव देऊ नको तिले तर आण म्हटलं. तिले तर पाहू दे म्हटलं. मला आणलं नाही ना गाडीवर बसून पाहतो का नाही तर रव्याच्या पिंडी सारखी पांढरी पांढरी फट फट.
मी तिच्या इकडे पाहिलं, म्हटलं माय तू एवढी पांढरी पांढरी हात बाई म्हटलं, असं? आणि ह्या कार्यावरात म्हटलं तर ओळखू येत नाही माय म्हटलं. शाबास. एवढं कार आहे म्हटलं, याचं तुला काय आवडलं माय म्हटलं. हा? म्हणे सुमितचं की नाही मला खूपच आवडते म्हणे. बाबा आवडते. म्हटलं सुमितचं तुला आवडते, काय काय पाहिलं म्हटलं माय त्या सुमितचं. नाही म्हणे त्याची की नाही म्हणे मला बॉडी लय आवडते म्हणे. हा. माय म्हटलं जयभीमाल्याच्या बावड्या एवढ्या भारी असतं तो माय म्हटलं. हो एवढ्या ते तुम्हाला 9 महिने लागतात, ते 7 महिन्यात काम दाखवणाऱ्या बॉड्या असतात माय म्हटलं. आणि म्हणे दीदी नाही करून दिलं का नाही म्हणे, तर मी म्हणे माझ्या जीवाचं काही करून म्हणे. म्हटलं जीवाचं काही करशील म्हणजे काय करशील म्हटलं. मी हिडी तर हुडी टाकतो म्हणे. म्हटलं लवकर हिडीत उडी टाक, त्याच पाण्यानं पुचक नाही देऊ देऊ तुला धुतो, आणि तेव्हा लग्न दीक्षाभूमीवर नेऊन ते करून तेव्हा तुला घरात घेतो, अशी तुला घरात घेत नाही बाई म्हटलं. आमचा नाद नकार करू मी का म्हटलं असं. आता बाई नाही तर काही नाही, विचार करा तुम्ही. इतिहास गवाह आहे की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असणं आवश्यक आहे, आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते. मग ती आई असो माता जिजाई, मग ती रमाई असो, बाबासाहेबाच्या मागे भीमाई असो, प्रत्येक मग मैत्रीण असो, आपली बहीण असो, आपली मुलगी असो, आपलं लेकरू असो, कोणी असो, कोणी आपल्या माणसाच्या मागे एका बाईचा हात असणं आवश्यक आहे. इतिहास आहे, बिलकुल खरी गोष्ट आहे की प्रत्येक माणसाच्या मागे एका बाईचा हात असणं आवश्यक आहे. पण मी म्हणतो की हा एक इतिहास तुम्ही लक्षात घ्या. आतापर्यंत आम्ही ऐकलं की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते, पण जगातलं उदाहरण पहिलं प्रत्येक बाईच्या मागे एका पुरुषाचा हात आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आमचा नाद नकार करू आम्ही शिवा डेकोरेशन यांच्याकडून पुन्हा 100 रुपये आले. भीम वीरांनो भीम भीम बांधवांनो भीम वीरांनो बसू नका रे शांत. सत्ताबाई रकमे कांबळे यांच्याकडून 200 रुपये आले. या बात आहे, आधी राजा मैं तुम्हारे साथ. भीम बांधवांनो भीम वीरांनो बसू नका रे शांत. टपले करण्यात संविधान आमचं वाचलं पाहिजे. संविधान वाचवण्यासाठी कोण कोण माझ्यासोबत आहे हात वर करून सांगा मला. संविधानासाठी संविधान आपले तरू आमचा नाद नकार करू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. आमचा नाद नकार करू आम्ही घरात घुसून मारू. कारण माणसापेक्षा बायाकडे माझं लक्ष काय आहे. बाई नाही तर काही नाही, तुम्हाला आता सांगितलं मी. कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा 14 ताळ्याचा सत्याग्रह झाला 20 मार्च 1927 मध्ये 14 ताळ्याचा सत्याग्रह झाला. राधाबाई नावाची एक बाई बाबासाहेबांसोबत होती, जिच्या पोटात 9 महिन्याचं बाळ, हाती 2 वर्षाचं बाळ. बाबासाहेबांसोबत गेली, दगडाचा वर्षाव झाला. राधाबाईच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला. राधाबाईचं पोरग रक्ताभांबड झालं. बाबासाहेब बोलले राधाबाई तुमच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला, तुम्ही माघारी फिरा. पण बाबासाहेब बोलले, पण राधाबाई बोलली बाबासाहेबाला की बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही, ह्या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे. ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे. जीव गेला तरी चालेल. तुम्हाला माहित आहे दीक्षाभूमीवर सुद्धा आमच्या
फार घोळ होत आहे. आम्ही बौद्ध गयासाठी लढा देत आहोत की बौद्ध विहार आमचं आम्हाला भेटलं पाहिजे. असं ना व्हा की उद्या आम्हाला दीक्षाभूमीसाठी लढा द्यावा लागेल. त्याच्यासाठी आम्हाला जागृत होणं फार जरुरी आहे. आताही दीक्षाभूमीवर माती टाकायच्या बहाण्यानं, लेवल करायच्या बहाण्यानं नुसतं बाहेरचा कचरा आणून दीक्षाभूमीला टाकत होते. विचार करा तुम्ही काय होतंय आमच्या दीक्षाभूमीवर. कशामुळं? अरे कमिटी पासून आम्ही नाही रे, आमच्यापासून कमिटी आहे. ज्या दिवशी माझा समाज जागेल, ज्या दिवशी माझ्या समाजाला आपलं महत्व कळेल, त्या दिवशी आईची शपथ दीक्षाभूमीची कमिटी एका मिनिटात बदलल्याशिवाय राहणार नाही. कमिटी आमच्यापासून आहे, आम्ही कमिटी पासून नाही. जर दीक्षाभूमीची आमची वाट लावत असतील तर ही कमिटी आमच्या काही कामाची नाही. दीक्षाभूमीवर जो अन्याय अत्याचार होत आहे तुम्हाला माहिती आहे. मागे जय भीमदाई शैला रायपुरे भीमाची वाघे 500 रुपयाची भेट आली मला. क्या बात आहे. जय भीम. विचार करा तुम्ही, आम्हाला त्यासाठी एक व्हावं लागेल. जिथपर्यंत आम्ही एक होत नाही, आमच्या भाव देखील होत नाही. आमचं कसं आहे, आमच्या एका भावानं माय उभी केली तर दुसरा म्हणते मी माय बायको उभी करतो. है की नाही? मिलिंद भाऊ शेंडे, तुम्हाला माहिती आहे कसं आहे माहिती का, समाजाचं आमच्या फार वाटोळ झालेलं आहे. मिलिंद भाऊ, असं वाटोळ झालेलं आहे. तुम्ही जर कार्य करत असाल, या बुद्ध लेणीवर तुम्ही जर काही करत असाल तर तुमच्या मागे समाज राहणार नाही. टाकावरल्या वगैरेसारखा समाज आहे आमचा. आणि जो यायले 500 रुपयात 1000 रुपयात खरीदते ना, त्याच्या मागे समाज राहते आमचा. तर यायले यांचं महत्व करून द्यायचं तुमचं काम आहे, माझं काम आहे. आम्ही बाबासाहेबांचे पोस्टमॅन आहोत, आम्ही बाबासाहेबांचे हमाल आहोत, आम्ही बाबासाहेबांचे पोस्टमॅन आहोत. पोस्टमॅनचं काम आहे या गावातून त्या गावात पत्र पोहोचवणं. माझं काम आहे, मी जो बाबासाहेब वाचला तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं. कार्यकर्त्याचं काम आहे मिलिंद भाऊ, कार्यकर्त्याचं काम आहे. तुम्हाला तो बाबासाहेब समजत असेल, घरावर तुळशी मोठं ठेवा, पण समाजापर्यंत बाबासाहेब पोहोचवा. तुमच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण इतिहास टकावणाऱ्याचा लिहिला जातो, इतिहास काम करणाऱ्याचा लिहिला जातो, फडवेगिरी करणाऱ्याचा इतिहास लिहिला जात नाही. म्हणून म्हणतो की बायांना तुम्हाला मी बार टार्गेट करून तुमच्या इकडे हात दाखवून का दाखवते की आमचं कसं आहे, एका भावानं मिलिंद भाऊ जर कोणतं काम करत असेल तर दुसरा कार्यकर्ते होता पैसे खाल्ले असेल. एका भावानं जर आमची माय उभी केली, दुसरा भाऊ म्हणते मी माय बायको करतो, उभी करतो, तुले ना बोलले टाकते. आमचं कसं आहे, पहिले बघा, हे आपलं गाव आहे का शहर आहे? शहर आहे ना बापा, हे मोठं शहर आहे. आता इथल्या भरपूर अर्धे लोक तर गावातले शहरामध्ये आले, बरोबर की नाही? पहिले गावामध्ये कसं होतं, स्वच्छता अभियान नव्हतं. उचलला डब्बा का चालला, उचलला डब्बा का चालला. आणि पहिले तर काय सांगू तुम्हाला, असा रोड राहायचा, रोड इकून पंगत बसायची, रोड न इकून पंगत बसायची, आहे की नाही? आणि मधातून गाड्या जायच्या. आणि बिचाऱ्या कोणी आलं का माणसं, बाया स्टँड अप, कोणी आलं का बाया स्टँड अप. आणि माणसं नाही स्टँड अप नाही, काही नाही. बाया नाही तर काय करायचं, अंत जा. माणसं काही उठायचे नाही, माणसं एकाच जागी बसले राहायचे. म्हणून मी जर एखाद्या वेळेस आली, मला एखादा माणूस दिसला तर मी म्हणायची, बसणाऱ्याला लाज नाही, पायणाऱ्यानं तरी लाजावं, जाऊ द्या, काय करायचं आहे आपल्याला. बाया बिचारा बघा बसल्या असल्या, बाया माणसं आल्या का साडी बिडी सावडून स्टँड अप. माणसाला काही लेनदेन नाही, कुठून पाहायचं आम्ही काही उभे होत नाही. पहिले असा जमाना, उचलला डब्बा काय, हे पहा आमची पार्टी आहे का नाही, आमची पार्टी एवढी बदमाश पार्टी आहे. आम्ही एखाद्या गावात गेलो तर प्रत्येकाच्या घरी एकच संडास राहील की नाही, मग यायला एका एकाला कशी जातील, मग हे काही डबे घेऊन जात नाही, बकेटच घेऊन जातात. हो, मी तिकडे म्हणतो बकेट घेऊन जाता काय, पंगत बसता अशी, थोडं थोडं पाणी वाढता, करता काय नेमकं, बकेटच घेऊन जातात ते. गावातलं राजकारण दिवस निघाला, उचलला डब्बा का खाली उचलला डब्बा. आता बघा म्हातारे लोक, आता सगळ्याच्या घरी स्वच्छता अभियान झालं की नाही, सगळ्याच्या घरी संडास झाले गावामध्ये. आता सगळ्याच्या घरी, पण अजूनही काही म्हातारी बुडी असतात की नाही. आता आहे की बाई बाबाजी आहेत की नाही, म्हातारे बाबाजी 60 वर्षाचे आहे तुम्ही, 60 वर्षाचे आहे का तुम्ही, 60 वर्षाचे, 60च्या वर आहे. म्हाताऱ्या बुड्याला ना अजूनही संडासात होत नाही. कशी होईल, पहिल्यापासून परताव पडला आहे ना. उचलला डब्बा का खाली, उचलला डब्बा का खाली, माहित आहे ना. खारीत गेलं, बसल्यावर भरपूर हवा लागते, घन माशा करते, 2-4 गवताच्या. राजेंद्र मेश्राम यांच्याकडून 500 रुपये, खूप खूप धन्यवाद. 2-4 गवताच्या काड्या रुपयाशी ठीक आहे, उतरत नाही ना. दीपक कावडे यांच्याकडून मला 200 रुपयाची भेट आली. तसेच कीर्ती राजू रामटेके यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद.
असं आहे ते. आता आता कसं म्हाताऱ्या बुड्या कुठे काही होत नाही, मग काय करतात, उचलला डबा का चालला खाली. हो. आता दोन म्हातारे राहतात, हो. दोस्त दोस्त हो. दोस्त दोस्त खरं राहतात. का बोलले? हा, दोन बुडे जातात, एक बुडा डब्बा घेते, एक बुडा डब्बा घेते, जातात खाली हा. खाली. एक कसा मांग बसते, एक कसा पुढं बसते. बाबा बसून दाखवा लागते. सांगा लागते बेकार माणसाकडे सांगा लागते असं बसते. एक बसते मागे, एक बसते पुढं. आता मागच्याची होते बाबा वाढतो. बसूनच राहील का होईनच नाही का माणसाकडे. आता मागच्याची होते, जशी मागच्याची होते तेव्हा जशी मागच्याची होते असा बसला राहते मागचा, आणि एक पुढं राहते. जशी मागच्याची होते आपली राहू देते, समोरच्याची धुवा आली जाते. हा समोरचा म्हणते अबे माई होय ना म्हणते, मग माणसा म्हणते हे तूही होय तर माई कुठे गेली म्हणते. हे बाय बा. म्हणजे आमच्या समाजाची अशी कंडिशन आहे, स्वतःची कुठे गेली माहित नाही, आम्ही दुसऱ्याची धुवाली जातो. आणि त्याच्यामुळं आमचे आमदार खासदार निवडून येत नाही. त्याच्यामुळे आमच्या भाव देखील होत नाही. एक भाऊ जर बीजेपी मध्ये गेला तर दुसरा आमच्या काँग्रेसमध्ये जाते. म्हणजे त्याला समजते का म्हणते. पण आम्ही कोणी प्रधान बनायला तयार नाही. जो उठते तो म्हणते मी राजाच बनतो, जो उठतो तो म्हणते मी राजाच बनतो, आणि जो उठते तो राजा बनाच्या चक्करमध्ये आम्ही नौकर बनतो. मनुवाद्याची जाऊन चाकत बसतो, हराम करू तिथे जाऊन भावायला साथ देत नाही. हे असं आमचा समाज. आमचा नाद नकार करू आम्ही. रमाबाईचं गाणं यानंतर आमचा नाद नकार करू. हो. डेकोरेशन दिवाळी डेकोरेशन आमचा नाद रक्त भीमाचं नसन ताट तुमच्या वसरू द्या रे. कारण एक माझी बहीण रात्री 12 वाजता कामावून घरी येते, धावता धावता अशी कामावून बाहेर जात राहते. तिला असं वाटते कोणीतरी गुंड्या प्रकृतीचे लोक माझ्या मागे लागले. मागं पलटून पाहते, कोणीतरी गुंड्या प्रकृतीचे लोक तिच्या मागे दिसतात, म्हणून ती पोरगी धावू लागते. धावता धावता ते माणसं सुद्धा तिच्या मागे धावतात. ती पोरगी जोरात ओरडते, धावा धावा, माझी मदत करा, कोणीतरी माझी मदत करा. हे गुंडा लोक माझ्यासोबत काहीतरी बरं वाईट करतील आणि माझं काय मला जगू देतील नाही. धावत जाते. धावता धावता तिला एका घराची खिडकी खुली दिसते. कारण एकही माणूस धावत नाही, कारण त्या गुंड्याच्या हाती नंग्या तलवारी असते. एका घराची खिडकी तिला खुली दिसते. जशी खिडकी खुली दिसते त्याच दरवाजाच्या जाते, दरवाजावर थाप देते. जशी थाप देते असा दरवाजा उघडते. बाईला आतमध्ये घेतात, दरवाजा लावते. रात्र निघून जाते, दिवस निघते. जसा दिवस निघते त्या घरातली पोरगी बाहेर येते आणि बाहेर येऊन म्हणते, दादा धन्यवाद रे, तू माझा जीव वाचवला. रात्री जर तू मला घरात घेतलं नसतं तर नराधमांना माझ्यासोबत काय केलं असतं मला माहित नाही. तेव्हा तो घरातला मुलगा बोला, ताई जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा. तूही एकटी मीही एकटा, तूही जवान मीही जवान, तूही सुंदर मीही सुंदर. त्याच्या जागावर जर 20 तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोण्या विश्वासानं अर्ध्या रात्रीत माझ्या घरात आली. विचार नाही केला, काही नाही केला, दरवाजावर हात मारली. आतमध्ये चोर आहे का लुटेरू तुला माहित नाही. दरवाजा उघडला, जसा दरवाजा उघडला अशी आतमध्ये आली. तेव्हा ती मुलगी बोलली, अरे नाही रे दादा, मी अशी तुझ्या घरी आली नाही. अरे धावता धावता जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा मुलगा बोलला, ताई खिडकीतून काय बघितलं तू, काय दिसलं का अर्ध्या रात्रीत माझ्या घरात घुसली. तेव्हा ती मुलगी बोलली, अरे दादा धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं, पण जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं तुझ्या भिंतीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला. ज्या घराच्या भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा मुलगा बोलला, ताई काय बाबासाहेब बघितला तू, काय बाबासाहेब वाचला तू, बाबासाहेबांचा फोटो दिसला अर्ध्या रात्रीत माझ्या घरात घुसली, काय वाचला तू बाबासाहेब. तेव्हा ती मुलगी बोलली, अरे दादा धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्री पुरतं आणि भाकरी पुरतं वापरलं. धर्म आणि कारण अगोदरचा जमाना असा होता की आमच्या बहिणीचं लग्न झालं तर पहिल्या रात्री आमची बहीण यायच्या घरी नेऊन द्यावं लागे, तेव्हा दुसऱ्या दिवशी ती आपल्या नवऱ्याच्या घरी जात होती. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या आमच्या माय बहिणी. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली आमच्या माय बहिणी वापरत होते. पण जेव्हा या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबाच्या हाती आलं, आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकाऱ्यात
बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं. तो बाबासाहेबच्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा बोला, अरे माय बहीण कोणाची असो, SC NT OBC मुसलमान नव्हे ब्राह्मणाची असो, तिला मान सन्मान आरक्षण संरक्षण मिळावं म्हणून 27 सप्टेंबर 1957 ला पंतप्रधान नेहरूच्या थुत्रावर राजीनामा फेकून देणार आमचा बाबासाहेब. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा बोला, ताई आज खऱ्या अर्थानं तुला बाबासाहेब समजला. ज्या दिवशी या देशाच्या प्रत्येक बाईला बाबासाहेब समजेल त्या दिवशी कोणी माय बहिणीवर अन्याय अत्याचार व बलात्कार होणार नाही ग माझ्या ताई, बलात्कार होणार नाही. आमचा नाद नकार करू माझ्या गुडियानं मला 200 रुपयाची भेट दिली. कारण रमाई माझी माता माझे पिता भीमराव. चालणार नाही तर कुणाचा लफंडा. संकेत भाऊ चिमुरकर यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. रमाई माझी माता माझे पिता भीमराव. चालणार नाही तर कुणाचा लफंडा. एका साध्या प्रश्नाने तुमच्या जिवारी लागेल खाव. जर असेल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाव. जर असेल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाव. जर असेल भीमराव तर मी तुझी कोण लागते तुला आहे कठा. वड कशी विसरू नको, फुफड्यावाणी पसरू नको. ही युक्ती ही शक्ती क्रांती वीराची आहे. मी कुणाच्या बापाला भीत नाही. कारण मी लेक आंबेडकराची आहे. मी लेक आंबेडकराची. नाव सांगा दादा. प्रफुल्ल ढोके यांच्याकडून 200 रुपये आले. आमचा नाद नकार करू आम्ही. है तो फिर इंसानियत है क्या? इंसान को इंसान से मिलने नहीं देते. इंसान क्या भगवान को छूने नहीं देते. ये कैसी रीत कैसा धर्म है तुम्हारा? बंद करो जालिम और ढोंगी पसारा. बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं तुम देखते रहना. और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं तुम देखते रहना. ऐलान भीम ने किया सीना तान के. चक्कर में नहीं आऊंगा किसी बेमान के. ऐसा मजा चखाऊंगा तुम देखते रहना. जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना. और हरगिज ना खौफ खाऊंगा तुम देखते रहना. मगर अपने गरीब कौम को बुलवाकर शान से औरों को भी समझाओ सुनो तुम ध्यान से. है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं. भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं. आदमियत का जीना जी नहीं सकती यहाँ. तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ. आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था. गौतम जिसका बाग बा. झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा. हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह. प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो. और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो. तथागत भगवान बुद्ध को मान लो. आमचा नाद नकार करू नीरज जगतापणकर यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली मला. पुन्हा आमच्या नाद नकार करू सोनटक्के यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली मला. खूप खूप धन्यवाद. रक्त भीमाचं नसा नसात तुमच्या उसळू द्या रे. क्रांती निळ्या झेंड्याखाली भाऊ भाऊ एक भारे. लावू
क्या बात है अरे वळगा यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. कोण केलं रे दादा हो का? क्या बात आहे, बहुत बढिया. आमचा नांदन कार्य करू आम्ही विजयाताई देवगडे यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट आली. आमचा नांदन कार्य करू आम्ही सर्वज्ञ कारण संविधान आमचं श्वास आहे, संविधान आमचं घास आहे, संविधान आमचं ताट आहे. आणि त्या ताटात दादा मला इंग्लिश वाचता येत नाही रे, पटकन दिसत नाही मला, घामानं डोळ्यात पाणी गेलं मध्ये. सांग नाव पटकन. हा असं सांगा लागते वाचायला. इकडे संविधानाने बांधून ठेवा रे, संविधानाने बांधून ठेवलं या एक संघ एक देश. छत्रपती शिवाजी महाराजनं 361 किल्ले जिंकले. कोणाकोणाला माहिती आहे? हातवर करून सांगा मला. छत्रपती शिवाजी महाराजनं 361 किल्ले जिंकले. बरोबर 361 किल्ले जिंकले, पण एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. लिहिलं का नाही? आता कालच आम्ही नारायणपूरला गेलो होतो पुण्याजवळ. तिथंच शिवाजी महाराजचा जन्म झाला. शिवनेरी किल्ला 5 वर्षे शिवाजी महाराज तिथंच होते. आता आम्ही जाऊन आलो तिथे. परवा आता हे कार्यक्रम होता की नाही, परवाच्या दिवशी आम्ही पहिले नारायणपूरला गेलो, तो शिवनेरी किल्ला पाहिला, त्याच्यानंतर मुंबईला गेलो. छत्रपती शिवाजी महाराजनं 361 किल्ले जिंकले, एकाही किल्ल्यावर नाव लिहिलं नाही. पण आताचे आमदार खासदार चोट्टे, आताचे आमदार खासदार चोट्टे एखादा संडास बांधतात, त्या संडासावर लिहितात आमदाराच्या निधीतून. आमचा नांदन कार्य रुपेश पाटील हे बा पाटलाचा पोट्टा आहे आमच्यासोबत. हे बा जय भीम. हे बा मागच्या दिसत नाही, हे समोरच्या बसून घ्या ना खाली. मागचे उभे आहेत आणि मागच्या दिसली पाहिजे. मी त्याला बसा बसा खाली, मस्त बसून आनंद घे. बसा बसा. ऍडजस्ट करा एकामेकाला. माणसं ऍडजस्ट करतो, बाया अजिबात ऍडजस्ट करत नाही. हे पहा आता इथं बाया मोकळ्या मोकळ्या बसल्या आहे. याच्या मधात जर एखादी बाई आली ना तर अशा फटकाल मांडून बसतील, पण बसू देतील. बाया देत नाहीत, माणसं देतात. माणसं म्हणतील मांडीला मांडी लावून बस. आम्ही जागा घेऊन बसलो एवढ्या वेळचं, आणि तू सगळ्याच्या मागून आली जागा घेशील काय? बसू द्या काय. इमानदारीच्या ना जडू नका, कोणाला द्वेष करू नका. जर तुम्ही कोणाला जडत असाल ना, एखाद्या लहान देरानं लाईन्या जाऊला साडी आणली ना, माय मोठ्या जाऊला लय राग येते. माय म्हणते माय नवरा तर बाजरीचा 500 रुपयाची साडी आणत नाही म्हणते. माय देर तर म्हणते माय बैलच आहे व माय बहीण देराणीसाठी 5000ची साडी आणली हो माय म्हणते 14 एप्रिलला. हो, आणि तिला जडून जडून राग भावना तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. इमानदारीच्यानं मंगल मैत्री ठेवा. तिला म्हणा अगं आशा माय माझ्या देरानं तुला साडी आणली की नाही, तू 14 एप्रिलला रॅलीमध्ये घातली होती की नाही माय, खरंच भीमराजची पेटी दिसत होती ग. इमानदारीच्यानं तिला जर तुम्ही असं म्हटलं ना, ते जर नाही म्हणलं ना तुम्हाला की ताई भीम जयंतीला मी घातली, बुद्ध जयंतीला तुम्ही घाला ताई, तुमच्या अंगावर लय सुंदर दिसत. अशी मंगल मैत्री ठेवा इमानदारीच्यानं. एखाद्या घरच्या शेजारच्या भावानं जर गाडी घेतली ना, आम्हालाच रात्रभर झोप येत नाही.
हरामखोरापासून कुठून पैसे आले काय माहिती म्हणते. खावाची सोय नव्हती म्हणते त्याची मिलिंद भाऊ, खावाची सोय नव्हती म्हणते. त्यानं गाडी घेतली म्हणते, त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट हो म्हणते, त्याची गाडी तुटून पडो म्हणते. इमानदारीच्या कोणाला जडांना तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. पण एखादे मंगलमय ते ठेवा मनात आला, अरे दादा, अरे आपल्या वस्तीत गाडी नव्हती रे, तू गाडी घेतली. जेव्हा गर्वानं तू माझ्या घरासमोरून हॉर्न देत जेव्हा गाडी नेतना रे बाबू, तेव्हा असं वाटते की माझ्या भावानं गाडी घेतली. इमानदारीच्यानं दुसऱ्या दिवशी जर पेढ्याचा डब्बा घेऊन तुमच्या घरी नाही येत अधिक तर काही म्हणा मला. अशी मंगल मैत्री किंवा इमानदारीच्यानं बघा जीवन किती सुंदर वाटते. कारण जीवन आज आहे, उद्या आम्हाला विचार करा. आम्हाला माहित नाही की आमचं मरण कधी आहे, तर एवढा माझा आहे आम्हाला. आम्हाला माहितच नाही आम्ही कधी मरणार आहोत, उद्या मरणार आहोत की आज मरणार आहोत, तरी आम्हाला एवढा माज आहे. जर आम्हाला माहिती असतो की आम्ही 70 वर्षानं मरणार आहोत, 80 वर्षानं मेलो असतो, तर काय माहिती आग मुतली असते काय तर. काय सांगत आमचा नाद नका. सभेत चहान दे 200 रुपये. आमचा नांद नका करू आम्ही करत. महानंदा फुलजळे यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माहित आहे कोणी म्हणते यांचं आरक्षण रद्द करा, कोणी म्हणते संविधान बदला. हो, आरक्षण आमचं श्वास आहे, आरक्षण आमचं घास आहे, आरक्षण आमचं ताट आहे. हो. बरोबर की नाही. माझं हे म्हणणं नाही मराठा लोक आरक्षणासाठी